नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजचं फुल कटिंग। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की जेणेकरून जे ब्लाउज आहे आपलं अगदी परफेक्टच येणार। तर जर आपली परफेक्ट कटिंग असेल तर आपला ब्लाउजसुद्धा अगदी व्यवस्थित परफेक्ट शिवून तयार होतं। तर सर्वात पहिले आपल्याला कटिंगकडेच लक्ष द्यायचं की जेणेकरून आपलं ब्लाउज जे आहे ते बिघडणार नाही। आपल्या ब्लाउजचं सगळं जे काही असते फक्त कटिंगवर अवलंबून असते। जर तुम्हाला कटिंग व्यवस्थित आली तर तुमचं ब्लाउजसुद्धा अगदी परफेक्ट शिवलं जातं। तर सर्वात पहिले ती उंची लावून घेतलेली आहे 14 आणि 13.5 उंची आहे। तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 14.5 उंची लावलेली आहे। त्यानंतर बघू शकते इथे शोल्डर लावलेला आहे मी 5.5 इंच आणि जो मोंडा आहे तो लावून घेतलेला आहे 5.25 इंच। तर 38च्या मापाचं ब्लाऊज आहे आणि छाती जी आहे ते आपल्या याच्या ब्लाऊजची 38 इंच आहे। तर पाहू शकता इथे छातीचा चौथा टाकलेला आहे 9.5 इंच आणि त्यानंतर बघू शकता इथे छातीचा चौथा टाकल्याच्या नंतर त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन आहे ती सुद्धा लावून घ्यायची आहे। 1.5 किंवा 2 इंचाची सुद्धा तुम्ही इथे स्टिचिंग मार्जिन आहे ती लावू शकता। त्यानंतर कमर आहे 32, तर कमरेचा चौथा जो आहे तो 8 लावलेला आहे। त्याच्या बाहेर 1 इंच बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे जे आहे बेसिक मापे ते इथे मी लावलेले आहे। आणि सर्वात पहिले आपण बॅकचं बघणार आहोत पेपर कटिंग आणि त्याच्यानंतर फ्रंटचं। तर सर्वात पहिले बघू शकता इथे आता आपले जे मापे आहे ते व्यवस्थित लागलेले आहे। 5.5 इंचाचे शोल्डर, 5.25चा मुंडा, छातीचा चौथा, कमरेचा चौथा अशा प्रकारे जे बेसिक मापे आहेत ते आपले बॅक साईडला लावून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर जे आहे ते बॅकच्या मुंडा लावायचा आहे आपल्याला, तर 1.5 इंचाचा लावलेला आहे। बघू शकता इथे अशा पद्धतीने मुंड्याचा जो आकार आहे आपल्याला व्यवस्थित परफेक्ट द्यायचा की जेणेकरून आपल्याला ब्लाऊज शिवल्याच्या नंतर जसं आपण कटिंग करू पेपर कटिंग तेच आपल्याला कापडावर ठेवून करायचं असतं कापड कट। तर जसं आपण इथे करू तेच आपल्या कापडावर सुद्धा कट केलं जातं आणि जर आपलं ब्लाऊज मुंड्याचा आकार व्यवस्थित लागला नाही तर कापडावर सुद्धा आपला व्यवस्थित लागणार नाही। त्याच्यामुळे आपला मुंड्याचा जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित परफेक्ट लावून घ्यायचा की जेणेकरून मुंड्यामध्ये काही चुन्या येऊ नये, घोड येऊ नये आणि त्याच्यानंतर शोल्डरसुद्धा उतरू नये आपलं। यासाठी मी इथे जे शोल्डरचं माप आहे 5.5 इंच लावलेला आहे आणि बॅकचा जो गळा आहे तो लावलेला आहे मी इथे 9 इंचाचा, तर बघू शकता। आणि त्यानंतर आता इथे लावायचे आपल्याला बॅकचे जे पाठीमागे टक्स असतात ते टक्सची उंची साधारण 4 इंच लावलेली आहे आणि त्यानंतर पाव इंच घेऊन अशा प्रकारे इथे बॅकचं सुद्धा आपल्याला टक्स जो आहे तो आखून घेतलेला आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपली बॅकचं जे आहे ते पूर्ण रफटिंग झालेलं आहे आणि जो गळा आहे तो आपण इथे कपड्यावर कट करणार आहोत। त्यासाठी मी गळ्यामध्ये इथे कोणती डिझाईन घ्यायची ती लावलेली नाही, तुमच्यानुसार तुम्हाला जे कोणती डिझाईन आवडत असेल ते तुम्ही इथे लावू शकता। आणि त्यानंतर मुंडा बघू शकता आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण जे आहे ते कट केलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हाच पेपर ठेवून जो समोरचं फ्रंट पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तर सर्वात पहिले आता आपला जो बॅकचा भाग आहे तो इथे पेपर कटिंग झालेला आहे। तर आपला जो आहे तो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे समोरच्या साईडनी, तर समोरून आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे सर्वात पहिले प्रिन्सेस कट समोरच्या भागासाठी इथे मी 2 इंचाचा पेपर जो आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने 2 इंचाची जी आहे ती फोल्ड करून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते जेवढी आपली ब्लाऊजची उंची आहे तेवढीच इथे मी लाईन आखून घेणार आहे। तर पाहू शकता इथे आणि याच्या आतमध्ये आता आपल्याला लावायचे आहे पूर्ण मापे। तर सर्वात पहिले जो पेपर आपण बॅकचा कट केलेला आहे तो जसाच्या तसा आपल्याला सर्वात पहिले इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे किंवा इथे आपण अशा पद्धतीने तुम्हाला समजल्यास पाहिजे यासाठी मी पूर्ण मापेच लावून दाखवते। तर पाहू शकता इथे 5.5 इंचाचं शोल्डर जे आहे ते इथे मी लावलेलं आहे आणि त्यानंतर 5.25 इंचाचा मुंडा आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे। तर मुंड्यामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित म्हणजे जास्त टाईट नको यासाठी मी इथे 5.25 इंचाचा मुंडा जो आहे तो इथे लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग हे सुद्धा आपल्याला मापे सर्वात पहिले लावून घ्यायचे। तर पाहू शकता इथे 38 इंच असल्यामुळे इथे 9.5चं लावलेलं आहे माप आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे इथे छातीचा चौथा भाग घेऊन माप लावलेला आहे। त्यानंतर इथे सुद्धा कमरेचा चौथा भाग घेऊन आपल्याला मापे लावायचे आहे। तर कमर आपली 32 असल्यामुळे
त्याचा चौथा भाग लावलेला आहे 8 इंच. त्याच्या बाहेर जे स्टिचिंग मार्जिन आहे ती सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे लावून घ्यायची आहे आणि त्याच्या बाहेर स्टिचिंग मार्जिन आपली आखून झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला लावायचा आहे गळा. तर गळा जो आहे तो इथे मी 2.25 इंचाचा लावलेला आहे. तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला गळा जो समोरचा ब्रॉड पाहिजे असेल असा पसरता तर तुम्ही 2.5 इंचाचा सुद्धा लावू शकता. तर इथे मी 2.25 इंच लावलेला आहे आणि गळा उंची जी आहे ती इथे मी 6.5 इंच घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे कोपऱ्यामध्ये 1/2 इंच घेऊन जो काही आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तो सुद्धा इथे आपल्याला लावून घ्यायचा. त्याच्यानंतर मुंड्यामध्ये आपल्याला लावायचं आहे 1 इंच. तर बघू शकता इथे मी तुम्हाला समजण्यासाठी 2 माप लावलेला आहे, म्हणजे बॅकचा आणि समोरचा सुद्धा. तर इथे आपल्याला बॅकच्या साईडचा समोरच्या साईडचा जो आहे तो आपल्याला आकार लावायचा, खोल भाग मुंड्याचा. तर पाहू शकता इथे अशा प्रकारे जो गोल आकार आहे मुंड्याचा तो सुद्धा लावलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे मेन म्हणजे आपले ब्लाऊजचा टॉक्स पॉईंट. तो टॉक्स पॉईंट जो आहे तो आपल्याला शोल्डरपासून खालपर्यंत जेवढा आपला टॉक्स पॉईंट येतो तेवढा घ्यायचा. जर तुम्ही अंगावर माप घेत असेल तर आपला टॉक्स पॉईंट जो आहे तो घ्यायचा. आणि तर इथे मी साधारण 10 इंच लावलेला आहे. तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने टक्स पॉईंटवर इथे मार्क केलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता इथे जो मी बाहेर 2 इंच एक्स्ट्राचा घेतला होता, जिथून आपला गळा लावलेला आहे मी 6.5 इंच, तिथून आपल्याला अशा पद्धतीने लाईन जी आहे ती आखून घ्यायची आहे तिरप्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथे लावायचा आहे छातीचा 10वा भाग. तर 3.5 इंच लावलेला आहे, 3.5 ते 4.25 इंच. आणि आपला जो टक्स पॉईंट होता तिथून आपल्याला सरळ खाली जी लाईन आहे ती आखून घ्यायची. आणि जो आपला मेन टक्स आहे तो आपल्याला 1.5 इंचाचा द्यायचा, म्हणजे जो टक्स आहे आपल्याला प्रिन्सेस कटचा तो 1.5 इंचाचा तयार होणार आहे. ते अशा प्रकारे आपल्याला टक्ससुद्धा आखून घ्यायचा. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने जो आपला टॉक्स आखलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा आकार डायरेक्ट मुंड्यामध्ये. तर सर्वात पहिले अशा प्रकारे पॉईंट टॅप करायचे आणि त्याच्यानंतर डार्क लाईन जी आहे ती सुद्धा इथे आपल्याला लावून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपल्याला जे ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटचा आकार देऊन झालेला आहे परफेक्ट असा. आणि त्यानंतर गळ्याचा सुद्धा इथे समोरचा तुम्ही कुठल्याही प्रकारचा गळा वापरू शकता जो तुम्हाला आवडत असेल, पान, पंचकोनी, तुमच्या आवडीनुसार. तर इथे मी गोल गळा जो आहे तो लावून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपलं जे पेपरचं कटिंगसुद्धा आपल्याला इथे करून घ्यायचं. सर्वात पहिले शोल्डर, मुंडा हे जे सगळे पार्ट आहे ते आता आपल्याला इथे सेपरेट करायचे. साईड पीस आणि कटोरीसुद्धा आपल्याला ही सेपरेट करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला जी प्रिन्सेस कटचं 38 मापाचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलासुद्धा एक लाईक जरूर करा. तर इथे अशा पद्धतीचं आपलं जे प्रिन्सेस कट 38च्या मापाचं मापे कशा प्रकारे टाकायची ब्लाऊज वरून किंवा अंगावरून हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर सावी फॅशन या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर हा जो ब्लाऊज होता अंगावरच्या मापाचं मापे घेऊन मी तुम्हाला इथे अंगावरच्या मापाचं ब्लाऊज पेपर कटिंग करून दाखवलेलं आहे. तर पाहू शकता इथे अशा प्रकारे साईड पीस आणि जी कटोरी आहे ती सुद्धा आपण सेपरेट करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर हा जो टॉक्स आहे आपला 1.5 इंचाचा तो सुद्धा आपला इथे कट करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर हे जे सगळे सेपरेट केलेले भाग आहे आपल्याला कापडवर सुद्धा कट कशा पद्धतीने करायचे, कुठल्या भागाला किती मार्जिन घ्यायची हे तुम्हाला शेवट समोर पाहायला मिळणार आहे. यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर पाहू शकता इथे आता आपल्याला अस्तर जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर मंडळी बघू शकता अस्तर जे आहे ते इथे मी प्रेस करून घेतलेलं आहे. आणि अस्तर कटिंग करताना नेहमी आपल्याला धुवून प्रेस करून कट करायचं असतं. तर त्याचप्रमाणे इथे अस्तर जे आहे ते आपलं धुवून आणि प्रेस करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात पहिले आपण बंद बाजूनी बॅकचा जो आपला पेपर आहे तो ठेवायचा. आणि त्याच्यानंतर तो जसाच्या तसा आपल्याला इथे चॉकनी मार्क करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला याच्यावर आपल्याला जो गळा तयार करायचा आहे तोच तुम्ही इथे आखू शकता. सर्वात पहिले आता आपण मुंडा आणि त्यानंतर शोल्डर हे सगळं जे आहे ते आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं.
तर अशा पद्धतीचं जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केलं तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्टच येणार आहे। आणि त्याच्यानंतर बघू शकता हा जो आहे आपला साईड पीस तो सुद्धा इथे आपल्याला कट करून घ्यायचा। जे नवीन असतात तर त्यांना थोडं कट म्हणजे पेपर कटिंग करायला किंवा ब्लाऊज वरून मापे घ्यायला किंवा अंगावरून मापे घेऊन कशा पद्धतीने कट करायचं हे सुचत नाही, तर त्यांनी सावी फॅशन चॅनल जे आहे ते आपलं याच्यावर सगळे व्हिडिओ जे आहेत ते मी अपलोड केलेले आहे। कशा पद्धतीने मापे टाकायचे, किती शोल्डर घ्यायचं, किती मुंडा घ्यायचा, हे सगळे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तर तुम्ही नक्की बघा। तर पाहू शकता इथे साईड पीस जो आहे तो आपला अशा पद्धतीने पूर्ण चॉकने आपल्याला इथे मार्क करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर बाहेरच्या साईडने आपल्याला इथे कुठेही मार्जिन घ्यायची नाही आहे। ज्या साईडने आपण साईड पीसला कटोरी जोडतो प्रिन्सेस कटची, तिथेच फक्त आपल्याला त्याच भागाने पाहू शकता इथे पाव इंचाची, अगदी पाव इंचाची मार्जिन आपल्याला इथे लावायची आहे। तर अशा प्रकारे तर बघू शकता। त्याच्यानंतर जो साईड पीस आहे आपला कटोरी आहे प्रिन्सेस कटची, तिला सुद्धा आपल्याला अशा प्रकारे ठेवून पूर्ण सर्वात पहिले चॉकने मार्क करून घ्यायचं आहे। आणि याला सुद्धा आपल्याला पाव इंचाची अगदी मार्जिन जी आहे ती लावायची, फक्त पाव इंचाची मार्जिन लावायची, आपल्याला जास्त मार्जिन घ्यायची नाही, नाहीतर आपल्या ब्लाऊज जे आहे ते बिघडण्याचे चान्सेस असतात। त्यासाठी अगदी मी जेवढं सांगते पाव इंचाची तेवढीच इथे आपल्याला मार्जिन लावून घ्यायची असतं। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपलं जे आहे ते साईड पीस आणि कटोरी ती सुद्धा आपल्याला इथे मार्क करून झालेली आहे। आणि त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे पाव इंचाची, अगदी पाव इंचाची मार्जिन इथे लावून घेतलेली आहे। आणि त्यानंतर हे जे तीनही भाग आहे आता आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे, पूर्ण सेपरेट करून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे सर्वात पहिले बॅकचा भाग, त्यानंतर साईड पीस आणि कटोरी, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बाही कटिंग कशा प्रकारे करायचं हे सुद्धा दाखवणार आहे। तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही कटिंग कशा प्रकारे करायची ते सांगत असते। तर हा झाला आपला बॅकचा, आणि त्यानंतर हे जो दोन पार्ट आहे प्रिन्सेस कटचे हे आहे आपले समोरचे। तर आता आपल्याला इथे बाही बघायची आहे। तर बाही इथे 5 इंच उंची लावलेली आहे आणि त्याच्या बाहेर 1 इंचाची मार्जिन लावलेली आहे अस्तरचं जे ब्लाऊज असल्यामुळे। त्याच्यानंतर इथे बघू शकता जी कॅप हाईट आहे ती लावलेली आहे 3.5 इंच, आणि त्याच्यानंतर खालच्या साईडने दंडघेराच्या निम्मे 2 इंच लावलेला आहे। आणि त्याच्यानंतर जी कॅप हाईट आहे तिथे लावलेली आहे दंडघेराच्या निम्मे 3 इंच, 3 ते 3.5 इंच लावलेला आहे। आणि त्याच्यानंतर जे काही बाहेर आहे आपलं आतमध्ये त्याचा निम्मे केलेला आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे 2 लाईन आखून जो आपला बाहीचा आकार आहे तो सुद्धा इथे आपल्याला अशा प्रकारे द्यायचा। तर खूप सोप्या पद्धतीने बाही आहे, आणि ही बाही जी आहे ती आपली शिवताना अजिबात कमी पडत नाही, आणि बाहीचा जो परफेक्ट शेप आहे तो सुद्धा व्यवस्थित आपला येतो। तर अशा पद्धतीचं जे आहे ते तुम्हाला सगळं पेपर कटिंग